आयुष्यात अनेक वेळा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं, पण त्या अंधारानंतरच नवीन पहाट उगवते. आजची कथा आहे एका अशा मुलाची, ज्याने परिस्थितीसमोर हार मानली नाही आणि स्वतःचं आयुष्य बदलून टाकलं. एका छोट्याशा गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता. घरची परिस्थिती खूप गरीब होती. वडील आजारी आणि आई लोकांच्या घरची कामं करून घर चालवत होती. अर्जुनला खूप शिकायचं होतं, मोठं व्हायचं होतं. पण परिस्थितीमुळे त्याला शाळेनंतर दगड फोडण्याचं काम करावं लागायचं. उन्हातान्हात काम करताना त्याच्या हाताला फोड आले होते, पण डोळ्यात मात्र स्वप्न होतं. एक दिवस काम करताना त्याने एका मोठ्या अधिकाऱ्याची गाडी पाहिली. त्या अधिकाऱ्याला सगळे सलाम करत होते. अर्जुन आईला म्हणाला, "आई, एक दिवस मीही मोठा अधिकारी बनेन." आई हसली, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. रात्री लाईट नसायची, पण अर्जुन रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. लोक त्याला हसायचे, "अरे, दगड फोडणारा अधिकारी होणार?" पण अर्जुन शांत राहिला, कारण त्याला माहिती होतं लोकांचं काम बोलणं आणि आपलं काम मेहनत करणं. दिवस गेले, वर्ष गेली. अर्जुनने खूप मेहनत घेतली आणि एक दिवस त्याच गावात अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाली. ज्यांनी त्याला हसवलं होतं, निंदा केली होती, तेच लोक आता टाळ्या वाजवत होते. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण तिचा मुलगा संघर्षातून यशापर्यंत पोचला होता. गरिबी माणसाला कमजोर करत नाही, कमजोर बनवते ती हार मानण्याची सवय. मेहनत आणि जिद्द असेल तर नशीबही बदलता येतं. जर ही कथा तुम्हाला प्रेरणा देऊन गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रेरणा विश्व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.